हम जहाँ पे खडे होते हैं लाईन वहाँ से शुरू होती है असं म्हणणारे ऑफबीट आत्माराम परबजी. मळलेल्या वाटेवर न चालता काहीतरी वेगळं करायचं आणि ट्रू फ्रेंड ऑफ लडाख या पुरस्काराने सन्मानित. त्याचबरोबर लडाख प्रवास अजून सुरू आहे या पुस्तकाचे लेखक. लडाखच्या सरकारी कार्यक्रमात सीएमच्या पाठीमागे ज्यांच्यासाठी सीट रिझर्व्ह असते आणि नागालँडच्या राज्यपालांनी पण त्यांचा विशेष सन्मान केला आहे. छंदाचं व्यवसायात रूपांतर कसं करायचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आत्माराम परबजी. सर सुस्वागतम. बरेच लोकांना बरेच छंद असतात, सगळ्याचंच काय व्यवसायात रूपांतर होत नाही. पण चांगली केंद्रीय गव्हर्नमेंटची जी सरकारी नोकरी सोडून आपल्या छंदाचं व्यवसायात रूपांतर करण्यामागचं नेमकं इन्स्पिरेशन काय? फुकट फिरायला मिळालं पाहिजे म्हणून एकमेव उत्तर. कारण मी स्वतः माउंटेनियर ट्रेकर खूप पहिल्यांदा सह्याद्री नंतर हिमालयात खूप भटकंती केली, पण त्याच्यानंतर नोकरीमुळे फिरायला मिळायचं नाही. तर आणि मुख्य म्हणजे त्याच्याबरोबर मी त्याच वेळेला मी कमर्शियल फोटोग्राफर म्हणून सुद्धा काम करत होतो. 4 वर्ष मी झी टी व्हीला कॅमेरामन होतो कस्टममध्ये असताना अनऑफिशियली. सो हे सगळं करताना माझ्यावर कोणतरी डायरेक्टर असायचा, ऑफिसमध्ये बॉस किंवा फोटोग्राफी करताना डायरेक्टर. पण मला असं वाटायला लागलं की मी स्वतःचं काहीतरी करायला हवं, माझं स्वतःचं कर्तृत्वाने काहीतरी करायला हवं, एक स्वतःची निर्मिती असायला पाहिजे म्हणून मला. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे फिरायला खूप आवडतं, पण स्वतःच्या पैशाने किती फिरणार, एका लिमिट आहे ना त्याला. वर्षातून पूर्ण वर्षभर पैसे कमवायचे आणि एकदा फिरायचं. त्यापेक्षा ही आयडिया मला जास्त चांगली अपिलिंग वाटली आणि मला वाटलं की आपण ह्या व्यवसायात यायला पाहिजे. नोकरी सुरू असतानाच मी व्यवसाय सुरू केला आणि 3 वर्षांनंतर लक्षात आलं की आपल्याला आपला छंद जोपासता येतो आहे, आपल्याला समाधानाने आयुष्य जगता येतं आहे. त्यासाठी हा सगळ्यात योग्य मार्ग आहे आणि म्हणूनच मग नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ ह्या व्यवसायात आलो. खूप टप्प्याटप्प्याने धक्के खात शिकत आलो, कारण ह्याच्यातलं कुठलंही नॉलेज नव्हतं. सुरुवात करताना असं वाटलं की आपण पर्यटन म्हणजे काय, तर लोकांना घेऊन जायचं, छान त्यांना हॉटेल्स द्यायची, फूड द्यायचं, जे सर्वसामान्य सगळं करतात तेच. पण आपण वेगळं काय करू शकतो, कारण मी स्वतः माउंटेनियर होतो. मग अशी ओंकार माळी म्हणाले जिगर लागते, तर ती जिगर मला वाटतं मी परळ लालबागमध्ये राहणारे लोक जन्मात डोस घेऊन येतात जिगर आणि डेअरीचा. तर त्याच्यामधला मी सुद्धा 30 वर्ष काढली आयुष्यात. हो भावना पोचल्या. हां. सो तर त्यामुळे असाच कुठलाही फार डिसिजन न घेता, म्हणजे माझी कामाची पद्धत आहे, खूप काही राऊंड टेबल कॉन्फरन्सेस टेबलवरती अभ्यास करून न करता डायरेक्ट आधी ॲक्शन घ्यायची आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातल्या काय चुका झाल्या त्याच्यावर काम करायचं. त्यामुळे मी डायरेक्टली ह्या व्यवसायात उतरलो, पण नॉलेज काहीच नव्हतं. नॉलेज कुठून आणायचं म्हणून असा विचार आला की मी लडाखला खूप वेळा गेलो होतो मोटरबाईकवर. मुंबई ते लडाख हा प्रवास केला होता मी 1995मध्ये 100cc बाईकवर. ते सुद्धा फक्त अंगात मस्ती होती, बाकी काही नव्हतं. प्लॅनिंग नाही, गुगल मॅप नाही, काहीच कसलंच आयडिया नव्हती, पण फक्त अंगात एक मस्ती जिगर होती आणि त्याच्यासाठी ते केलं. आणि ते डेस्टिनेशन एवढं मला आवडलं की नंतर वाटायला लागलं की आपण हे कुलू मनाली शिमला आणि जे सगळे मळलेल्या ज्या वाट आहेत त्या न करता लडाखसारखं डेस्टिनेशन का आपण प्रमोट करू नये. तोपर्यंत इंडियन टुरिझम मार्केटमध्ये त्याचं प्रमोशन होत नव्हतं. तेव्हा फक्त 15% इंडियन यायचे तिथे आणि 85% फॉरेनर्स होते. आत्ता यावर्षीचा जो आकडा आहे तो 22% फॉरेनर्स आणि 88% जवळजवळ 78% इंडियन आहे. सो आम्ही खूप वर्ष त्याच्यावरती काम केल्यानंतर मग वाटलं की लडाखला प्रमोट करावं आणि लडाख नंतर मग काय. मग ते करताना विचार आला की आपण असंच काहीतरी डेस्टिनेशन्स घेऊया की ज्याच्यामध्ये आपण नंबर 1ला जाऊन त्याच्यावरती काम करायचं, त्याचा अभ्यास करायचा, त्या पाऊल वाट आहे त्याच्यावर काम करून त्याच्या रस्ता आणि हमरस्ता करण्याचा प्रयत्न. हां, ऑफबीट म्हणजे जिथे कमीत कमी लोक जातात, कमीत कमी गर्दी असते, माणसांची गर्दी. कारण आम्ही माउंटेनियर म्हणून अशा ठिकाणी पोचलेलो असतो जिथे कोणीच नसतं आपल्या व्यतिरिक्त. तर आता ते शक्य नाही आहे सगळ्या डेस्टिनेशन्सवर. आता लडाख बिलकुल आता ऑफबीट राहिलेलं नाही, कारण प्रचंड गर्दी झाली आहे. पण ते करताना आणि मुळात मला असं वाटलं की आपण प्रस्थापित लोकांच्या लाईनमध्ये मागच्या बाजूला उभं राहण्यापेक्षा आपण नवीन काहीतरी घडवूया आणि त्यातून आपण नंबर 1ला जाऊ. आणि असं आणि ते करून आजही प्रस्थापित टूर कंपन्या आम्हाला फॉलो करत आहेत, म्हणजे ऑन पेपर नाही, पण जेव्हा आम्ही एखादी डेस्टिनेशन सक्सेसफुल करतो त्याच्यानंतर त्याचा वापर करून
प्रस्थापित कंपन्या त्या टूर ऑपरेट करतात आणि आमच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्या बिझनेस करतात. पण आम्हाला कौतुक आहे, समाधान आहे की आपण त्याचा एक महत्त्वाचा भाग आहोत आणि याच्यात काहीतरी योगदान घडवू शकलो. सो ट्रू फ्रेंड ऑफ लडाख हा तुम्हाला पुरस्कार मिळाला. आणि लडाख बरोबर अजून कुठले कुठले डेस्टिनेशन्स आपण ऑफबीट आहेत ते आपण कव्हर करतो? आम्ही जवळपास सगळ्याच ऑफबीट डेस्टिनेशनवरच काम करतो. जसं लडाख आहे, नॉर्थ ईस्ट इंडिया आहे, स्पिती किन्नौर व्हॅली आहे भारतामधले, आणि भारत, भूतान, नेपाळ, तिबेट ह्या इथल्या सगळ्याच हिमालयन डेस्टिनेशन. मला स्वतःला हिमालय खूप आवडतो, त्यामुळे हिमालयन डेस्टिनेशनवरच जास्त काम केलं आहे. त्या व्यतिरिक्त आत्ताच आम्ही याच वर्षामध्ये 50वा देश आम्ही क्रॉस केला. 50 देशांमध्ये आता टूर जाते दिशा टूर्सच्या. सो 50पैकी सगळ्याच काही ऑफबीट नाही आहेत, काही ठराविक गोष्टी कराव्या लागतात. पण ऑफबीट म्हणजे काय नक्की, तर जिथे कमी माणसं, मग अशी सांगितलं तेच, आणि काहीतरी वेगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपण जातो. जसं आमचा निनाद कर्णिक वाघ दाखवायला घेऊन जातो. तर आता वाघ तर दाखवायला तो असे अनेक लोक करत आहेत, तर आपण काहीतरी वेगळे दाखवायला पाहिजे. तर आम्ही काय करतो, चिंपांजी आणि गोरिला बघायला युगांडाला घेऊन जातो. सो पण ते प्रचंड खर्चिक आहे. आता हे करताना लोक येतील का हा पहिला प्रश्न असतो. तर इथे मात्र आमची ती परळ लालबागची एक मानसिकता कामाला येते, डेअरिंग जरा जास्तच येते. 4 लाखाची 4.5 लाखाची टूर करायला, 5 दिवसाची फक्त टूर, एवढे पैसे खर्च करायला लोक येतील का. तर इथे मी हा प्रश्न आमच्या यांच्याशी रोजचा संबंध येतो. प्रशांत कॉर्नरमधून बाहेर आलेली माणसं नेहमी म्हणतात खूप प्रचंड महाग आहे हो, पण तीच लोक सगळ्यात जास्त गर्दी मात्र त्याच दुकानात असते. त्याचं कारण सगळ्यात बेस्ट देतात म्हणून ते महाग पण आहेत. ओके, सो तसाच आमच्याकडे काहीतरी आहे की आम्ही ऑफबीट वेगळं काहीतरी देतो, काहीतरी निश देतो, त्याच्यामुळेच लोक जास्तीत जास्त अट्रॅक्ट होतात. आम्ही गमतीने म्हणतो, जिथे आपण आपल्या हिमालयाबद्दल बोलतो, आपण जिथे आल्प्स संपतो तिथे हिमालय सुरू होतो. तसंच आम्ही म्हणतो जिथे आमच्या पर्यटन कंपन्यांच्या कक्षा संपतात तिथे आम्ही आमच्या सुरू करतो. सो आता याच्यासाठी मात्र तुम्हाला खरंच एक डेडिकेशन लागतं, स्वतःवरती कॉन्फिडन्स लागतो. तो असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक उद्योजकाला तो हवा असतो आणि तो असेल तरच आपण अशा उड्या मारू शकतो. जसं आम्ही नॉर्दर्न लाईट्स बघण्यासाठी लोकांना घेऊन जातो, मिडनाईट सन बघण्यासाठी लोकांना घेऊन जातो. केनिया, टांझानियासारख्या किंवा बोत्सवानासारख्या, नामिबिया सारख्या देशांमध्ये, कोस्टारिकामध्ये फक्त 2 पक्षी बघण्यासाठी कोस्टारिकामध्ये तुम्ही जाल का कोणी टुरिस्ट म्हणून, प्रचंड लोक येतात. प्रचंड प्रमाणे लोक त्यांना आवडत असतं की असं काहीतरी बघायचं आहे. सर्वसामान्य लोकांना केनिया, टांझानिया म्हटलं की फक्त मायग्रेशन हा सीझन लक्षात असतो, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून एक सीझन आहे जो खूप कमी लोकांना माहिती आहे टुरिस्ट म्हणून, तो म्हणजे काल्विंग सीझन. त्याच्यामध्ये ह्या जे मायग्रेट करून येणारे जे 2 प्राणी आहेत महत्त्वाचे, त्यांची पिल्लं होतात, जन्माला येतात, तो सगळ्यात बेस्ट सीझन असतो, पण आम्ही तो प्रमोट करतो. सो जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या कधी न संपणाऱ्या आहेत. जग एवढं मोठं आहे आणि नवीन नाही त्या गोष्टी तिथेच असतात. आमचं काम आहे फक्त शोधायचं आणि लोकांपर्यंत मांडायचं, आणि लोक त्याला खूप चांगला प्रतिसाद देतात. आणि कम्प्लिटली वर्ड ऑफ माउथवर गेल्या 22 वर्षामध्ये 55,000 लोक टुरिस्टचा आमचा एक डेटाबेस तयार झाला आहे. आणि एक गेलेला माणूस हा दुसऱ्या माणसाला आपल्याबद्दल चांगलंच सांगायला हवं यासाठी मी प्रयत्न करतो, आणि त्यामुळेच लोक वर्ड ऑफ माउथने लोक येत राहतात. आणि या टूर आमच्या अशाच हा अखंड प्रवास चालू. सो लडाखबद्दल आणि लडाखबद्दल आता खरं तर ना पुस्तक आणि सन्मान हे दोन्ही पण, हे लडाख मधला ट्रू फ्रेंड ऑफ लडाख हा पुरस्कार, कारण आम्हाला आतापर्यंत लडाखमध्ये अनेक पुरस्कार मिळाले. त्याच्यामध्ये पायोनियर इन फॅमिली टुरिझम, पायोनियर इन फेस्टिवल टुरिझम. त्यानंतर 2010मध्ये जेव्हा क्लाउड बर्स्ट झाला होता तेव्हा आम्ही थोडी मदत केली होती. सुमिताताई आहेत त्यांच्याबरोबर गेल्या माझ्या 2020व्या वर्धापन दिनाला त्या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या त्या ईशा टूर्सच्या आमच्या. तर त्यांच्या असे अनेक कार्यक्रम जे आम्ही करत असतो. हे बघून दलाई लामांच्या हस्ते माझा सत्कार झाला, जो खूप मोठी गोष्ट आहे ती माझ्यासाठी. माझ्या ज्या काही अचिव्हमेंट्स आहेत त्यातली ती बिगेस्ट अचिव्हमेंट आहे. 2016मध्ये मी पहिल्यांदा दलाई लामांना भेटलो, त्यांच्याबरोबर जेवण केलं आहे मी. तो तर खूप मोठा बहुमान आहे. एकत्र त्यांच्यासोबत बसून काही डिग्निटरीजना बोलवलं होतं, त्याच्यामधलं मी एकमेव सर्वसामान्य होतो, बाकी सगळे मोठी मोठी मंडळी आली होती भारतभरातून. सो त्यांच्या हस्ते सत्कार झाला. तो एक सोशल काम करतो म्हणून.
आमचं एक छोटंसं एक शाळा पण आहे लडाखमध्ये, जे मी गेली 7 वर्ष तुम्ही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की बायको सोडून सगळं परत. हां, बायको सोडून सगळं लडाखमध्ये आहे. हे गमतीने आमचं स्वतःचं हॉटेलसुद्धा आहे लडाखमध्ये 14 रूमचं. सो खूप सेटल व्हायचं फक्त शिल्लक आहे तिथे. आणि आणखीन दुसरा प्रश्न काय विचारला तुम्ही? नाही, लडाखमध्ये आतापर्यंत किती लोकांना घेऊन गेला? आणि पुस्तक आपलं जे 55,000 लोक आतापर्यंत लडाखला आली आहेत आणि आली आहेत आणि सुखरूपपणे परत आली आहेत. हा लडाखबद्दलचा हा जो खूप लोकांचा गैरसमज आहे की तिथे त्रास होतो वगैरे, असलं काही होत नाही. छान लोक जाऊन छान येतात, फक्त तुम्ही योग्य पद्धतीने जाणं गरजेचं असं, आणि ते जर गेलात तर तुम्हाला कसलाच त्रास नाही होत. लोक म्हणतात की ऑक्सिजनची कमी, ऑक्सिजनची कमी जी आहे ती सुमित्राताईंनी सांगितली, ती त्या बॉर्डरवर किंवा त्या हाय अल्टिट्यूडवर, म्हणजे जिथे सैन्य काम करतं, ज्या ठिकाणी आपण तिथे आहे कमी आहे, पण तुम्ही जर योग्य मार्गे गेलात, योग्य पद्धतीने गेलात, जर आम्ही जे सांगतो त्या सूचना पाळल्यात, तर अजिबात त्रास नाही होणार याची गॅरंटी आम्ही देतो. आणि त्याच्यावरच 1995मध्ये मी मोटरबाईकवर गेलो होतो लडाखला. त्याच आधारावरती पुस्तक लिहिलं, लडाख प्रवास अजून सुरू आहे. त्याच्यामध्ये पहिलाच जो अनुभव होता तो एवढा भयानक होता की त्या पुस्तकामध्ये तो 17 दिवस आम्ही अडकून पडलो होतो एका ठिकाणी, आणि शेवटचे 6 दिवस विदाऊट फूड. ही माझी लडाखची पहिली ओळख, आणि त्याच लडाखला मी प्रमोट केलं. ते कसं केलं मला माहिती नाही, मी केलं नाही म्हणणार, ते झालं. कारण खूप लोक हा प्रश्न विचारतात, एवढा मोठा झटका मिळाल्यानंतर परत लडाखला का गेलास? तर मला त्याचं उत्तर मला अजूनपर्यंत मिळालेलं नाही, पण ते झालं. आणि मग ते स्पिरिच्युअल काहीतरी अट्रॅक्शन आहे, आणि ते झालं, आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणावर लडाखला प्रमोट केलं. आणि एक खूप त्याच्यामुळे ॲक्च्युली नाव आहे खरं तर. नंतर मग बाकीच्या गोष्टी आल्या, त्यामुळे लडाख चिकटलेलं आहे बाजूला. त्यामुळे पुस्तक त्या पुस्तकावर अजून 2 पुस्तकं मी दिली आहेत. हे प्रवासी गीतं माझे, आणि आत्ताच याच वर्षी एक प्रकाशित झालेलं पुस्तक आहे आत्माची डायरी. पॅन्डेमिकमध्ये काही उद्योग नव्हता करायला म्हणून काही विचार आले डोक्यात, आणि त्याच्यामध्ये मला भेटलेली जी मोठी मंडळी आहेत, अशी कर्तृत्ववान मोठी लोक, त्यांच्याशी आलेला संबंध, त्यांच्याबरोबर आलेले इंटरॅक्शन, त्यांच्याकडून काय शिकलो हे लिहिण्यासाठीचे प्रयत्न केले, आणि त्याच्यावर ते लिहिले पुस्तक. त्याच्यामध्ये माझ्या आईपासून ते माझ्या संस्कार घडवले त्या रेणू गावस्कर, बाळासाहेब ठाकरे, बाबासाहेब पुरंदरे, सचिन तेंडुलकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, अशी अनेक जवळजवळ 40पेक्षा जास्त लोक आहेत की जी माझ्या संपर्कात आले, यांच्या जवळपास पण पोचणं कठीण आहे. अशा लोकांबरोबर मला काही वेळ देता आला तो ह्या पर्यटन व्यवसायामुळे, आणि त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू. सचिन तेंडुलकर सारख्या सेलिब्रिटीला तुम्ही सहल घडवली. सो अशा प्रकारच्या सेलिब्रिटीला जेव्हा आपण सहल घडवतो किंवा तर त्यावेळेस काही दडपण असतं मनावर, किंवा काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात? त्याआधी काय आलं की सचिनच्या टूरनंतर हल्ली फक्त सचिनच होत आहे. सो पण ते माझ्या आयुष्याचं माझ्या आयुष्याचं ध्येय. अजून एक वेगळं, मी जनरली एखादा आपण व्यवसाय सुरू करतो तेव्हा आपण टर्नओव्हरचा विचार करतो. माझी कंपनी किंवा मी जे काय सुरू केलं आहे ते ह्या लेवलला पोचायला पाहिजे. पण मी ज्या दिवशी टूर कंपनी सुरू केली तेव्हा मी स्वतःला एक बेंचमार्क स्वतःसाठी केला तयार, की मी या दिवशी मी स्वतःला सक्सेसफुल म्हणेन ज्या दिवशी सचिन तेंडुलकरला टूरवर घेऊन जाईन. हे मी त्या दिवशी म्हटलं होतं, आणि हे असंच अचानक होतं. आणि त्याच्याबरोबर अजून एक होतं, 100 देश मी स्वतः फिरेन. आता मी परळमध्ये राहत होतो तेव्हा तर आकाशात सुद्धा कधी विमान नाही पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर ते ज्या दिवशी ठरवलं त्याच्यानंतर मला 9 वर्ष लागली मला पहिला भारताबाहेरचा विमान प्रवास करायला. आणि मला सांगायला नक्की आवडेल, माझे ती 2 स्वप्न होती, त्यातलं एक तर पूर्ण झालं सचिनचं, आणि म्हटलं मग आता याच वर्षी आपण दुसरं स्वप्न पण पूर्ण करायचं. माझे आत्तापर्यंत 90 देश पूर्ण झालेत, आणि यावर्षी 100वा कंप्लीट करतोय मी. यावर्षी डिसेंबरमध्ये 100वा कंप्लीट करतोय, आणि 24 डिसेंबरला सचिन तेंडुलकरच्या हस्तेच तो कार्यक्रम करणार आहे मी. ग्रेट. सो तर तो झाला हा भाग. सचिन तेंडुलकर हा देव, क्रिकेटचा देव वगैरे सगळ्यांना माहिती आहे. त्याची एक झलक बघायला मिळणं हा एक मोठा लोकांना खूप आनंद वाटतो. पण त्या माणसाबरोबर 12 तास, रोज 12 तास, सकाळी ब्रेकफास्टपासून ते रात्री डिनरपर्यंत, अगदी गमती जमतीचे खेळ खेळण्यापासून ते क्रिकेट खेळेपर्यंत सगळ्या गोष्टी केल्या. मला असं वाटतं की मला जे काय हवं होतं ते सगळं मिळालं. आता काय हरकत नाही, सगळं मरायला पण हरकत नाही वगैरे वगैरे. तुम्ही देवाला अगोदरच भेटले? हा, आधीच भेटलो देवाला.
सो हा दडपण त्यांनीच आणून दिलं नाही, कारण त्याला सांगावं असं त्याचे मित्र होते ते सांगायला लागायचं, तू सचिन तेंडुलकर आहेस असं सांगायला लागायचं. तो एवढा साधा आहेच तो, आणि सगळ्यांना माहिती आहे. पण मी हा अनुभव प्रत्यक्ष घेतला, पण मला कधी दडपण नाही आलं. पहिल्या दिवशी वाटलं दडपण, कारण ज्या पद्धतीने ती पोलिसांची कॉन्वॉय, कारण भारतरत्नाचा प्रोटोकॉल होता, त्यामुळे पुढे मागे पोलिसांच्या गाड्या आणि सगळं थ्रू आम्ही ज्या रोडवरून आम्ही तासन तास ट्रॅफिकमध्ये उभे असायचो, तिथे म्हणजे आमच्या सगळ्यासाठी सगळा रोड ओपन व्हायचा. ती गंमत वाटत होती. आणि काझीरंगामध्ये तर म्हणजे टायगरला समोर आणून ठेवायचं शिल्लक ठेवलं होतं. एवढे सगळे लोक कामाला लागली होती. आणि आम्ही जवळजवळ त्याच्या आधी काझीरंगाला मी 17 वेळा गेलो आहे, मला एकदा पण टायगर दिसला नाही. त्या दिवशी आम्हाला एका दिवसात 2 टायगर दिसले. सो ते कदाचित सचिनला भेटायला आले असतील. पण मला कधीच दडपण नाही जाणवलं. मराठी आणि हिंदी सिनेसिस्टमधले किंवा अनेक मोठे डॉक्टर्स खूप लोक सोबत आले, पण मला कधीच त्याचा दडपण नाही वाटलं. एन्जॉय केली का त्यांच्याबरोबरची कंपनी. इथे जर कोणी आर्किटेक्ट असतील तर त्यांना सांगायला आवडेल, माझ्याबरोबर चार्ल्स कुरियनबरोबर मी 13 दिवस लडाखमध्ये होतो. जर कोणी आर्किटेक्ट असेल तर त्यांना कळेल त्याचं महत्त्व काय. तर अशी अनेक मोठी लोक ह्या व्यवसायामुळे त्यांच्याशी संपर्क साधता आला, आणि आय एम रिअली हॅपी. म्हणजे म्हटलं ना की स्वतःला समाधान जे आहे ना ते महत्त्वाचं आहे. पैशांबरोबर समाधान पण महत्त्वाचं आहे व्यवसायामध्ये सुद्धा आणि आयुष्यात पण. तर ते मला प्रचंड समाधान मिळालं आहे. कारण आता इथे मी बसलो आहे, हे पण केवढं तरी मोठी समाधानाची गोष्ट आहे. कारण खरंच हे अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी. थँक्यू. याचाच एक उपप्रश्न की मार्केटिंग तुम्ही मग कसं करता? आमचं मार्केटिंग आमच्यावर जाणारी लोकच करतात. कारण मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे गेलेला प्रत्येक व्यक्ती, आमच्या टूर मॅनेजरना हेच सांगतो आम्ही की गेलेला प्रत्येक व्यक्ती आपलं मार्केटिंग करायला हवं, त्यांनीच करायला हवं. जर चांगलं काम केलं तर तो स्वतःहून करणार. आणि मला अगदी आवर्जून सांगायला आवडेल, पॅन्डेमिक पिरियडमध्ये जेव्हा लोक आमच्या ह्या व्यवसायातले अनेक लोकांनी व्यवसाय बंद करावे लागले, कारण ऑफिसेस गेली हातातून, स्टाफ हातातून गेला. पण मला सांगायला आवडेल की माझ्या सगळ्या स्टाफमधला फक्त एक मुलगा येऊन आला नाही परत, बाकी सगळी लोकं परत आली, रिटेन झाली. आणखीन पॅन्डेमिक पिरियडमध्ये जेव्हा पैशांची चणचण भासत असताना मला माझ्या टुरिस्टकडून मला हे आली की आम्हाला तुला आर्थिक मदत द्यायची आहे, आणि त्यातले एकाने 10 लाख रुपये माझ्या अकाउंटवर जमा पण केले. वाव. तर हे जे प्रेम आहे, आपण व्यवसायात पैसे तर कमवतोच, पण त्यावर प्रेम, आदर ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मिळतात ना, तेव्हा आपण खरंच वाटतं की आपण काहीतरी कमवलं.